आज आपण आलेलो आहोत मालाड पश्चिम मालवणी येथील जनकल्याण नगरमध्ये. जनकल्याण नगरमधील ही शक्ती इन्क्लेव्ह इमारत आहे. या इमारतीच्या बाहेरील मोकळ्या जागेत अनेक बेकायदेशीर स्टॉल उभे राहिलेले आपण पाहतोय. आणि या स्टॉल्सवर जे अन्न पदार्थ बनत आहे ते घरगुती गॅसचा सिलेंडरचा वापर करून बनवलं जातं. यासाठी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, तसेच इथे सिलेंडर वापरला जातोय म्हणून अग्निशमन दलाची सुद्धा कोणतीही परवानगी यासाठी घेण्यात आलेली नाही. आता यासाठी अतिशय सगळ्यात भीतीदायक गोष्ट ही आहे की ह्या स्टॉल जिथे लागलेले त्या स्टॉलच्या समोरच हे बिल्लाबॉंग इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेत दररोज हजारो मुलं शिकण्यासाठी येतात. या शाळेतील मुलांच्या समोरच आणि त्यांच्या सोबत येणाऱ्या हजारो पालकांसमोर या ठिकाणी हे स्फोटक धोका निर्माण झालेला आहे. आणि याकडे महानगरपालिका प्रशासन काही लक्ष देत नाही. आणि तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल की हा स्फोटक धोका आहे की नाही, तर आठवा की 2021 मध्ये कुर्ला पश्चिमेला एका हॉटेलमध्ये आग लागली होती. एका सिलेंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली होती. त्यामध्ये 4 जणांचा जळून मृत्यू झाला होता आणि 2 जण अतिशय गंभीर झाले होते. तसेच या हॉटेलच्या आजूबाजूला जे इतर व्यवसाय होते, स्टॉल्स होते किंवा इतर दुकानं होती, ती सुद्धा जळून खाक झाली होती. त्यांचाही व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तेही केवळ एका चुकीमुळे. आज मालाडमध्ये तीच चूक पुन्हा पुन्हा घडताना दिसत आहे. काही वेळेला या स्टॉलच्या तक्रारी होतात, त्यावर महानगरपालिका पदव्युत्तर विभाग या स्टॉल्सवर कारवाई करतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्या जागेवर हे स्टॉल पुन्हा लगेच येऊन उभे राहतात. विजय समाचारने यासाठी काही तपासणी केली, तर त्यामध्ये असं आढळलं की मनपा उत्तर विभागातील अतिक्रमण खात्याचे काही अधिकारी आहेत जे बेकायदेशीरपणे या स्टॉल्सना संरक्षण देतात. जेव्हा तक्रार आली की धातूर मातूर कारवाई करायची, पण उरलेल्या दिवसात हे स्टॉल निर्धास्तपणे उभे असतात. ही संरक्षण यंत्रणा नसून संरक्षणाच्या नावाखाली सौदेबाजी आहे, असा गंभीर आरोप स्थानिक लोक करीत आहेत. यासाठी विजय समाचारची अशी जाहीर मागणी आहे की स्टॉल तात्काळ बंद झाले पाहिजेत. यासाठी दोषी असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अतिक्रमण खात्याच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि शाळा परिसरातील 50 मीटरच्या आत असलेले हे बेकायदेशीर स्टॉल कायमस्वरूपी हटवले गेले पाहिजेत. पण जर उद्या बिल्लाबॉंग शाळेसमोरही कुर्ल्यासारखी दुर्घटना झाली तर फक्त स्टॉलवाले नाहीत, तर गप्प बसलेले अधिकारीही गुन्हेगारी ठरतील. यासाठी यावर कारवाई झालीच पाहिजे अशी स्थानिक जनतेकडूनही मागणी होत आहे. विजय समाचार, जनतेचा आवाज, लढा न्यायाचा. आम्ही गप्प बसणार नाही. प्रशासन झोपलेलं असेल तरी जनता जागृत होईल. आपल्याला हा रिपोर्ट आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशा धोकादायक परिस्थितीचा विरोध करा. धन्यवाद.